स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. तळंगेतील धोंडीबा नानासू फडतर यांच्या ऊसाच्या शेतात 3 महिन्यांच्या अंदाजे अर्भकाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी उघडकीस आली असून या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलाय. हुपरी पोलिसातून मिळालेली माहिती अशी: सकाळी 9 वाजता शेतात गेलेल्या धोंडीबा फडतर यांनी शेतातील माती उकरलेली पाहिली. संशय बळावल्यानं त्यांनी मुलगा विनोद फडतर यांना माहिती दिली. यानंतर पोलीस पाटील समीर मुल्लानी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांनी हुपरी पोलिसांना कळवताच पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. शेतात पुन्हा खोदकाम केल्यानंतर मृत अर्भक आढळून आलं. घटनास्थळी हँडग्लोव्ज, मीठ, रक्त लागलेल्या पिशव्या व इतर संशयास्पद वस्तू आढळल्यानं प्रकरण गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. यानंतर इचलकरंजी विभागाचे डीवायएसपी विक्रांत गायकवाड, अप्पर तहसीलदार महेश केलारे व पोलीस निरीक्षक एनआर चौखंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे. घटनास्थळाजवळ पंचतारांकित औद्योगिक वसाहत असून तिथं अनेक परप्रांतीय कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळे हे कृत्य नेमकं कुणी केलं याचा शोध घेणं पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे. अर्भकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा तपास एपीआय विकास शिंदे करतायत. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.